विमानावर शोककळा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन। बारामती, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले। या दुर्दैवी घटनेत पवारांसह विमानातील अन्य 4 जणांचाही मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अजित पवार सकाळी 8:10 मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे निघाले होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या 4 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे नियंत्रण सुटले। विमान धावपट्टीच्या जवळ असलेल्या एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कोसळल्यानंतर विमानाचे 4 ते 5 भीषण स्फोट झाले। या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, एअर अटेंडंट पिंकी माळी आणि 2 वैमानिक कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा जागीच मृत्यू झाला। मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते। अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आले आहे। 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार केले। राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे।